आणि त्यामध्ये माझ्या आईचा मोठा भाग होता. तिने मला धैर्य दिलं, मूल्य दिलं आणि शिक्षणाचं महत्त्व तिला माहिती होतं. बरोबर. आणि त्यामुळे तू सतत शिकत राहा हं. असा तिचा एक आग्रह होता. आणि त्या शिकण्यामध्ये सुद्धा तिने फार हाय स्टँडर्ड्स ठेवले. उदाहरणार्थ मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो, मराठीत शिकलो आणि खास मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की त्यामुळे काही बिघडलं नाही. तुम्ही मराठीत शिका, महापालिकेच्या शाळेत शिका, इंग्रजीचा भाऊ केला जातो. पण तुमचं भविष्य तुमच्या हातात असतं. आणि त्यावेळी मला आठवतं की गणितात मला नेहमी 100त 100 मिळायचे, कधी कधी 97 मिळायचे. मी आपला आनंदी असायचो, पण ती मला तिथे बसवायची आणि मला विचारायची, हे 3 मार्क तुझे कुठे गेले, अरे का गेले? कळलं ना. म्हणजे लहानपणापासून तिने एक मोठा ह्याचा माझ्यासाठी माझी उद्दिष्ट, माझं ध्येय हे उच्च असावं, हे बरोबर. तिने मला शिकवलं. ती माझा पहिला गुरु आणि सर्वात मोठा गुरु माझ्या आयुष्यात बरोबर. मला भेटलेला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जसं जिजाऊनी सुरुवातीपासूनच धडे हो. दिले, त्याच प्रकारे तुमचंही जडणघडण त्यांनी केली. जडणघडण. असं म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हो ना. पण ही खूप नशिबान गोष्ट आहे की तुमच्या पाठीशी तुमची आई लहानपणापासून खंबीर हो. उभ्या होत्या.